नमस्कार मित्रांनो, आपल्या 30 दिवसाच्या महाराजा चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकर मालिकेच्या 7व्या भागात आपण पाहिलं की यशवंतराव होळकरांनी हडपसरच्या मैदानावर पेशवे आणि शिंदेच्या संयुक्त सैन्याचा दारुण पराभव केला. पराभवाच्या भीतीने पेशवा बाजीराव दुसरा थेट सिंहगडावरती पळून गेला. पण या विजयानंतर पुण्यात काय घडले, यशवंतरावांनी पुण्याचा कारभार कसा सांभाळला आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळपुट्या दुसऱ्या बाजीराव पेशव्याने अखेर संपूर्ण मराठीशाही इंग्रजांच्या दावणीला कशी बांधली, हे आपण आजच्या भाग 8 मध्ये पुराव्यांसह पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. हडपसरच्या विजयानंतर 25 ऑक्टोबर 1802 रोजी चक्रवर्ती सम्राट यशवंतराव होळकरांनी पुण्यात प्रवेश केला. युद्ध जिंकल्यानंतर सहसा सैन्यांकडून लुटालूट होते, पण यशवंतरावांनी आपल्या सैन्याला कडक शिस्त लावली होती. त्यांनी पुणेकरांना अभय दिले आणि शहरात पुन्हा शांतता प्रस्थापित केली. यशवंतराव होळकरांना स्वतः पेशवा बनायचे नव्हते, त्यांना मराठा साम्राज्यांना एकसंध ठेवायचे होते. त्यांनी बाजीराव पेशव्याला पुन्हा पुण्यात येऊन, पण दुसऱ्या बाजीराव पेशवे परत आले नाहीत. अखेर मराठीशाहीचा कारभार चालवण्यासाठी यशवंतरावांनी विठोजीराव होळकरांचे सुपुत्र विनायकराव यांना पुण्याच्या गादीवर बसवले आणि अमृतराव बाजीरावांचे दुसरे भाऊ यांना कारभारी बनवले. या ऐतिहासिक निर्णयाची नोंद पुणे गॅझेटियर आणि तत्कालीन कागदपत्रांमध्ये स्पष्टपणे आढळते. समुद्राच्या कडेला असलेल्या वसई किल्ल्याचे चित्र, बाजीराव पेशवा इंग्रज अधिकाऱ्यांशी लॉर्ड वेलेस्लीची प्रतिनिधींशी गुप्त चर्चा करतानाचे ग्राफिक, दुसरीकडे सिंहगडावर लपलेला बाजीराव पेशवा होळकरांच्या भीतीने थरथर कापत होता. त्याला वाटले की यशवंतराव आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आपल्याला ठार मारतील. याच भीतीपोटी तो सिंहगडावरून थेट इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या वसई येथे गेला. इंग्रज गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलेस्ली अनेक वर्षापासून मराठा साम्राज्यात फूट पाडण्याची संधी शोधत होते. जेव्हा मराठ्यांचा मुख्य पेशवाच स्वतःहून त्यांच्या दरबारात येऊन उभा राहिला, तेव्हा इंग्रजांना जणू लॉटरीच लागली. इंग्रजांनी दुसऱ्या बाजीराव समोर एक अशी अट ठेवली ज्याने संपूर्ण मराठा साम्राज्याला गुलामगिरीच्या खाईत लोटले. ती अट म्हणजे तैनाती फौज. 31 डिसेंबर 1802 म्हणजेच वर्षाचा शेवटचा दिवस. याच दिवशी दुसऱ्या बाजीराव पेशवा आणि इंग्रजांमध्ये इतिहास प्रसिद्ध वसईचा तह झाला. या तहानुसार बाजीरावांनी इंग्रजांचे अंकित होणे मान्य केले. पुण्यात इंग्रजांचे सैन्य ठेवले जाणार होते. त्यांचा वार्षिक खर्च तब्बल 26 लाख रुपये पेशव्याला द्यावा लागणार होता. इतकेच नाही तर इतर कोणत्याही राजाशी किंवा परकीय सत्तेशी संबंध ठेवण्याचे पेशवेचे स्वातंत्र्य संपले. इतिहासकार रियासतकार G.S. सरदेसाई आणि ब्रिटिश इतिहासकार जेम्स ग्रॅडफ यांच्या नोंदणीनुसार हा तह म्हणजे मराठा साम्राज्यावरील सर्वात मोठा आघात होता. जे इंग्रजांना छत्रपती शिवाजी महाराज आणि थोरल्या बाजीराव पेशव्यांनी कधी महाराष्ट्राच्या मातीत पाय रोवू दिला नाही, त्यांना या दुसऱ्या बाजीरावाने स्वतःहून पुण्यात येण्याचे आमंत्रण दिले. मित्रांनो, वसईच्या या तहाने मराठा साम्राज्याचे स्वातंत्र्य इंग्रजांच्या स्वाधीन झाले. आता इंग्रजांच्या मदतीने दुसरे बाजीराव पुन्हा पुण्यात येणार होता, पण सिंह गप्प बसणार नव्हता. यशवंतराव होळकर इंग्रजांच्या या चालीला कसे उत्तर देणार, हे आपण पाहणार आहोत उद्याच्या भाग 9 मध्ये. इतिहासाची ही महत्वाची पाने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला आताच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. आपल्या पेजलाही फॉलो करा आणि कमेंट मध्ये जय यशवंतराव लिहायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात.